सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी विश्वसनीय नाव निर्मला टूर्स अँड ट्रॅव्हल्स पंढरपूर. लग्न कार्य असो, शालेय सहल असो, देवदर्शन यात्रा किंवा खास ट्रिप, प्रत्येक प्रवासासाठी आमच्याकडे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी ट्रॅव्हल्स. 14 सीटर, 20 सीटर, 26 सीटर, 36 सीटर आणि 45 सीटर ट्रॅव्हल्स. पुशबॅक सीट सह आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची हमी. तसेच पंढरपूर ते पुणे आणि पुणे ते पंढरपूर दररोजची नियमित डेली सर्व्हिस. प्रवास सुखाचा हवा असेल तर निवड एकच, निर्मला टूर्स अँड ट्रॅव्हल्स पंढरपूर. बुकिंग साठी संपर्क करा 9730505083 and 7350435777 किंवा 99228090. नमस्कार, लोकशक्ती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आताच्या घडीची एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी येत आहे. पंढरपूर शहरामध्ये एक मोठा अपघात घडला आहे. पंढरपूर शहरातून गेल्या अनेक दिवसापासून ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. याकडे प्रशासनातील कोणताही अधिकारी, या स्थानिक पातळीवरील कोणताही राजकीय नेता याकडे गांभीर्याने घेण्यास तयार नाही. जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आज असाच एक धक्कादायक प्रकार पंढरपूर शहरात घडला आहे. सरकोली येथून पंढरपूर शहरातून माळेगाव येथील द माळेगाव शुगर साखर कारखाना या ठिकाणी ऊस वाहतूक करून 3 ट्रॅक्टर जात होते. ऊस वाहतूक करून घेऊन जात असतेवेळी ट्रेलरचा हुक तुटल्याने ती पलटी झाली. हा अपघात पंढरपूर शहरातील मध्यभागी असलेल्या म्हणजेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोरील रेल्वे ब्रिज खाली झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये एका कारमधील अवधूत तोडकरी राहणार पंढरपूर शहरातील कडबे गल्ली या लहान बाळाला किरकोळ दुखापत झाली असल्याचे समजत आहे. तर इतर काही जखमींना पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याचे समजले. यामध्ये कारगाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु हा अपघात इतका मोठा होता की दैव बलवत्तर म्हणून या कारमधील सर्वजण सुखरूप बचावले आहेत. मात्र पंढरपूर शहरातील या ओव्हरलोड वाहतुकीवर प्रशासन कधी उपाय करणार आहे की भविष्यातील एखाद्या मोठ्या अपघाताची वाट प्रशासन पाहणार आहे, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.